की आता आपण 21व्या शतकामध्ये आहोत आणि 21वे शतक हे अतिसूक्ष्म तंत्रज्ञानाचं म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजी नॅनो मटेरियलचं आहे. तर याच्यामध्ये काय डेक्सलर नावाचा जो शास्त्रज्ञ आहे आणि त्याचं असं म्हणणं आहे की उद्या जर नॅनो तंत्रज्ञान अजून प्रगत झालं, कारण आपले जे पेशी आहेत त्या पेशीला रिप्लेस करणारे नॅनो पार्टिकल आपण अस्तित्वात आणू शकतो. फोरसेट नावाची एक कंपनी आहे, त्यांनी म्हणजे आता ते बिलिनियर्स असल्यामुळे त्यांनी बरेच पैसा ओतून आपले स्वतःचे जे शरीर आहेत मृत शरीर ते त्यांनी गोठवून ठेवलेले आहेत. अच्छा. तर त्यांचं असं म्हणणं आहे की उद्या उठून जर नॅनो तंत्रज्ञान अस्तित्वात आलं आणि हे झालं तर ते सगळ्यांना जिवंत करते, तर ते आमच्यावर प्रयोग करून आम्हाला ते जिवंत करण्याचा प्रयत्न करावा. अशा ज्या काही वनस्पती आहेत निसर्गामध्ये की त्याच्यामध्ये विखुरलेलं का असेना असे स्मृती संचय करणारे प्रथिनं उपलब्ध आहेत. मग एखादं वनस्पती अशी असू शकेल की तिच्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड जसा आपला मेंदू इथं असतो म्हणजे केंद्रस्थानी असतो, विखुरलेला नाही, तसं एखाद्या वनस्पतीमध्ये असू शकतं. न्यूक्लिअर बॅटरी म्हणजे आण्विक बॅटरी म्हणजे तर त्याची निर्मिती आम्ही केली. तर या न्यूक्लिअर बॅटरीचं जे महत्त्व जे आहे, कारण याचं जे आयुष्य जे आहे लाईफ आहे हा साधारण 25 ते 30 वर्ष आपण ती वापरू शकतो. ते हे याला सपोर्ट केला ते इस्रोने, कारण इस्रोला ते लागणारे त्यांच्या लॉंग टर्म मिशनसाठी. असं समजा मंगळवार जर पाठवायचे, शुक्रवार जर पाठवायचे असेल तर ह्या आण्विक बॅटऱ्या ज्या आहेत त्या ते वापरणार आहेत त्यांच्या सेन्सरसाठी. आणि त्यांच्यासाठी आम्ही हे विकसित केलेलं आहे अतिशय सुंदर आणि असे चांगल्या पद्धतीने. आणि आता आम्ही वेगळा प्रयोग करतोय की आता आम्ही ट्रिशियम नावाचा सोर्स वापरला की त्याचं आयुष्य 12 वर्ष होतं, म्हणजे तो आम्ही 25 ते 30 वर्षापर्यंत ती बॅटरी वापरू शकतो. पण आता कार्बन 14 नावाचा सोर्स आम्हाला मिळालेला आहे, तर त्याचं आयुष्य जे जवळजवळ 560 वर्ष आहे. काय म्हणतो. आणि मग किमान 100 वर्ष तरी ती बॅटरी तुम्हाला फुल फ्लेज वापरता येईल. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातली फार मोठी क्रांती असणार आहे. मित्र हो, डॉक्टर संजय ढोले हे असं एक नाव आहे जे विज्ञान क्षेत्र आणि मराठी साहित्यात दोन्ही ठिकाणी ते परिचित आहे. पुणे विद्यापीठातल्या अत्यंत जबाबदार अशा पदावर ते आहेत. भौतिकशास्त्राचे विभाग प्रमुख म्हणून त्यांनी गेले कित्येक वर्ष काम केलेले आहे आणि या विभागामध्ये एक भारतातला नावाजलेला शास्त्रज्ञ म्हणून त्यांचे योगदान आहे. खरं तर शास्त्रज्ञ म्हटलं की आपल्या सगळ्यांना अनेक प्रश्न पडतात, पण आमचे हे मित्र नुसते शास्त्रज्ञ नाहीत तर ते मराठीतले एक जबाबदार आणि मोठे लेखक आहेत. विज्ञान कथा काय असते आणि ती मराठी साहित्यात प्रवाहित करण्याचं काम मला वाटतंय जयंत नारळीकर, निरंजन घाटे, बबन लोंढे अशा विज्ञान लेखकांच्या मालिकेमध्ये सरांचं नाव अग्रभागाने घेतलं पाहिजे. धन्यवाद. आपण सरांशी बोलूया आता. सरांचे अनेक पुस्तकं प्रकाशित आहेत आणि मराठी साहित्यामध्ये त्यांचं नाव मोठं आहे. त्यांचं अत्यंत महत्त्वाचं आणि गाजलेलं पुस्तक अलीकडे प्रकाशित झालेलं आहे, मी मुद्दाम आपल्याला दाखवतोय, ज्याचं नाव आहे प्लेन्टोन, ज्याचं नाव आहे प्लेन्टोन. मित्र, ही जी कादंबरी आहे, ही कादंबरी जेव्हा प्रकाशित झाली तेव्हा सरांनी मला पाठवली होती. ही कादंबरी वाचल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की एक माणूस किती झपाट्याने लिहू शकतो आणि किती वेगळ्या पद्धतीने लिहू शकतो. मला आठवतंय सर की तुमचा डिंबक नावाचा विज्ञान कथासंग्रह जेव्हा आला होता तेव्हा त्या कथासंग्रहाचं परीक्षण मी केलेलं होतं आणि तो कथासंग्रह वाचूनही मी 8 दिवस झोपलो नव्हतो. याचं कारण असं की विज्ञान क्षेत्रामध्ये आता माणसांच्या पुढ्यात नव्यानं काय येणार आहे आणि विज्ञान माणसाला कुठं कुठं घेऊन जाणार आहे ते त्याच्या मेंदूच्या पातळीवर, त्याच्या टेक्नॉलॉजीच्या पातळीवर, त्याच्या विचाराच्या पातळीवर सगळ्यात जाणीव-नेणीवीमध्ये विज्ञान कसं कसं बदलतं आहे. पण हे विज्ञान आपल्याला नीट कळत नाहीये आणि म्हणून या सगळ्यांपासून आपण दूर राहतोय. तुम्ही खूप लिहिलंय सर. सरांचं अजून एक पुस्तक आहे अंतराळातील मृत्यू. त्यानंतर आता सरांचं एक नव्यानं प्रकाशित झालेलं पुस्तक आहे खुजाबा नावाचा कथासंग्रह आहे. प्रेमाचा रेणू हे सरांचं खूप अगोदरचं पुस्तक आहे.
हे अनेकांनी वाचलेलं आहे आणि याला खूप मोठी प्रसिद्धी मिळालेली होती. अनेक अभ्यासक्रमांच्या मध्ये शालेय स्तरांपासून तर विद्यापीठ स्तरांपर्यंत सरांच्या कथा अभ्यासक्रमात लागलेल्या आहेत. आत्मजीव नावाचा कथासंग्रह सरांचा आहे. असा हा जो लेखक आहे, या लेखकांशी बोलायला कोणाला आवडत नाही सर? मला तर नेहमीच आवडतं. मी जेव्हा विद्यापीठात येतो तेव्हा मी पहिल्यांदा तुमच्याकडे येत असतो. तर सर मला एक सांगा आता की एक लेखक म्हणून, विज्ञान लेखक म्हणून आता तुम्ही नव्यानं काय लिहिताय किंवा तुमच्या डोक्यात काय आहे नव्या? आता मगाशीच तुम्ही उल्लेख केला आणि प्रथम खरं तर मी तुमचा आभार मानतो, कारण डिंबक नावाचा जो कथासंग्रह होता त्याच्यावर खरं तर तुम्ही पीपल पोस्ट नावाच्या ज्या पाक्षिक होतं त्याच्यामध्ये तुम्ही अतिशय सुंदरपणे त्याच्यावर परीक्षण लिहिलं होतं आणि त्यामध्ये जे कथा होत्या त्या कथाचं रसग्रहण म्हणू किंवा पृथक्करण म्हणू ते अतिशय चांगल्या पद्धतीने होतं. कारण मला ते जे परीक्षण वाचून पुस्तक घेणाऱ्यांची संख्या आणि वाचकांची संख्या वाढल्याचंही माझ्या लक्षात आलं आणि त्यामुळे मला असं वाटतं की तो कथासंग्रह बऱ्यापैकी तळागाळापर्यंत पोहोचला आहे. याचाच एक आधार म्हणून नुकताच आता अकॅडमिक फ्लेक्झिबिलिटी अंतर्गत पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागामध्ये डिंबक हे अभ्यासक्रमासाठी लागलेलं आहे. आताच मला ते कळालेलं आहे. तुमचं अभिनंदन. आणि दुसरी एक गोष्ट की याच त्या दरम्यान त्यानंतर लागलीच माझी पहिली आणि अतिशय प्रदीर्घ अशी कादंबरी प्लांटोन नावाची कादंबरी आलेली होती आणि मी खरं तर ती येण्याआधी 2 वर्ष आधी मी तुमच्याशी तिच्या संकल्पनेविषयी बोललो होतो आणि म्हणजे तुमच्या घरीच, आणि तुम्हाला ते फार आवडली होती ती संकल्पना की त्याच्यामध्ये ते प्लांटोन खरं तर हे याच्या नावाविषयी बऱ्याच जणांना खरं ते बरेच जण गुगल आउट करतात की प्लांटोनचा अर्थ काय आहे, पण हा जो शब्द आहे हा आपणच निर्मिलेला आहे. कारण प्लांटोन जसा इलेक्ट्रॉन आहे किंवा जसा न्यूट्रॉन आहे, जसा प्रोटॉन आहे, या ज्या मूलकणांच्या ज्या संकल्पना आहेत ज्या जशा रुढावलेल्या आहेत, तसंच प्लांटोन हे वनस्पतीच्या अंतरंगात जाऊन त्याच्या रहस्य उलगडणारं एक उपकरण आहे आणि ते उपकरण तिथला जो शास्त्रज्ञ आहे, जो नायक आहे, तो ते विकसित करतो आणि त्याच्यावर ही आधारलेली ती कादंबरी आहे. आणि याच्यामधलं फक्त मी एकच मिनिटात सांगतो की फार महत्वाचं आहे, ते म्हणजे की जगामध्ये आता बायोडायव्हर्सिटी फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. म्हणजे लाखो वनस्पतींचं संशोधन झालेलं आहे आणि अजूनही या आपल्या म्हणजे निसर्गामध्ये अशा वनस्पती आहेत की त्या शोधल्या गेलेल्या नाही आहेत. पण नुकतेच काही संशोधन पेपर आले, त्याच्यामध्ये असं नमूद करण्यात आलं, असा शोध घेण्यात आला की काही वनस्पतींमध्ये की जे आपल्या मेंदूमध्ये प्रथिनं असतात की ज्याच्यामध्ये स्मृतीसंचय होतो किंवा आपण बोलतो चालतो, तर त्या पद्धतीने प्रोटीन जे आहेत ते प्रथिनं त्याच्यात शोधले गेले. आणि खरं तर हे मी जापानमध्ये असताना ही संकल्पना माझ्या डोक्यात आली आणि मी तिथून खरं तर कादंबरीच्या लेखनाला सुरुवात केली. आणि ही संकल्पना आणि मग हे अंतरंग कोण उलगडेल, काय उलगडेल, तर याच्या आधाराने अतिशय चांगल्या पद्धतीने मला असं वाटतं की याच्यामध्ये राजकारण आहे, समाजकारण आहे, प्रेम प्रकरण आहे, मुळात विज्ञान आहे आणि मुळात भ्रष्टाचाराविरुद्ध लढा हा फार मोठा या कादंबरीमध्ये आहे. ही प्रदीर्घ कादंबरी मला असं वाटतं की स्वतंत्रपणे कादंबरी असल्यामुळे आमचे प्रकाशक म्हणतात की ही इंग्रजीमध्ये आली पाहिजे आणि त्याचं इंग्रजीतही रूपांतर सुरू होतंय. पेंग्विन सारख्या प्रकाशकाने ती म्हणजे प्रथमाची याची जी काय आहे त्याने ती म्हणजे काढत नाही, पण त्यांनी ती होकार देण्याचा ते प्रयत्नात आहे. सर, ही मराठीत कादंबरी कुणी काढलेली आहे त्यांच्याविषयी जरा सांगा. ही मराठीत खरं तर माझी सगळीच पुस्तकं आतापर्यंत मेहता पब्लिशिंग हाऊस पुणे यांच्यातर्फे आलेली आहेत. कारण मी त्यांचा लेखक म्हणूनच पुढे आलेलो आहे. कारण माझा पहिला कथासंग्रह जो होता प्रतिशोध नावाचा, तो एका वेगळ्या प्रकाशकाने काढला, पण नंतर तोच कथासंग्रह मेहता पब्लिकेशनने काढला आणि प्रेमाच्या रेणूपासून जी सुरुवात झाली, आज माझे 10-12 पुस्तकं आहेत आणि त्यात 7-8 विज्ञान कथासंग्रह, 2 कादंबऱ्या आहेत. तर हे मेथा पब्लिशिंग हाऊसचे जे म्हणजे गेल्या वर्षी ते निवर्तले
सुनील मेहता यांच्याशी माझा अतिशय चांगला स्नेह होता आणि ते मला सातत्याने माझ्या पाठीमागे लागून असं लिखाण करून घेत होते. म्हणून हा प्रकाशक जो आहे तुम्हाला माहितीच आहे, मेहता पब्लिशिंग हाऊसचे मेहता पब्लिशिंग हाऊसने त्यांचे विशेष आभार मानायला पाहिजे, कारण एवढा मोठा लेखक आम्हाला वाचायला दिला त्यांनी. सर, मला तुम्हाला काय विचारायचं आहे, मगाशी तो विषय आपला राहिला. तुम्ही मला एक 5-7 वर्षापूर्वी एक स्टोरी सांगितलेली होती आणि की जंगलामध्ये खून होतोय आणि तो खून कुणीच पाहिलेला नसतो, पण तो खून होतोय आणि त्या खून करणाऱ्याचा शोध कसा लावायचा. आणि मग त्या अवतीभोवती त्या जंगलात असणारी जी झाडं आहेत, तर त्या झाडांच्या पानांवर असे काही वैज्ञानिक गोष्टी तयार झालेल्या आहेत की ते झाडाचे पानच त्या खुणाऱ्याचा शोध घेऊ शकतात, ती झाडं खुन्याचा शोध घेऊ शकतात. आणि या संबंधी एक केस कोर्टात पण दाखल झालेली होती, तर त्याविषयी थोडं सांगा. म्हणजे खरं तर तुम्ही हा विज्ञान आपल्या कादंबरीचा जो प्लांटूनचा गाभाच आहे आणि तोच आपण मुळात चर्चा केली होती त्या संदर्भात आणि त्याच्याविषयी सखोल मला असं वाटतं की अर्धा पाऊण तास आपण त्याविषयी बोलत होतो. आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे की मी मगाशी जो उल्लेख केला की या कादंबरीची मूळ संकल्पना जी माझ्या डोक्यामध्ये आली, जे संशोधन पेपर मी चाळले, तर याला विज्ञानाचा मूलाधार आहे, ही नुसतीच कल्पना नाही, याच्यावर संशोधन होतंय आणि होत आहे. तर अशा ज्या काही वनस्पती आहेत निसर्गामध्ये की त्याच्यामध्ये विखुरलेलं का असेना असे स्मृती संचय करणारे प्रथिनं उपलब्ध आहेत. मग एखादं वनस्पती अशी असू शकेल की तिच्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड, जसा आपला मेंदू इथं असतो म्हणजे केंद्रस्थानी असतो, विखुरलेला नाही, तसं एखाद्या वनस्पतीमध्ये असू शकतं. तर मग असं वनस्पती शोधण्याचं काम मला असं वाटतं की या कादंबरीतील समीर तटकरे नावाचे जे शास्त्रज्ञ नायक आहेत ते करतात. आणि ते खरं तर परदेशामध्ये स्थायिक झालेले असतात, पण भारताच्या ओढीने किंवा देशाच्या ओढीने, देशप्रेमाच्या ओढीने ते सगळं सोडून, म्हणजे आपलं सगळं सुख स्वास्थ्य सोडून ते इकडं रुजू होतात आणि या जंगलामध्ये एका इन्स्टिट्यूटमध्ये येऊन उपसंचालक म्हणून रुजू झाल्यानंतर ते या शोध घेतात. आणि त्यांना एका वनस्पतीचा शोध लागतो आणि त्या वनस्पतीचं जेव्हा अंतरंगामध्ये शोध घेताना, काही प्रयोग करताना त्यांना एक रहस्यमयता त्या वनस्पतीमध्ये आढळते. आणि मग ती आढळल्यानंतर मग त्यांना असं वाटतं की अजून याच्या अंतरंगामध्ये आपल्याला शोध घ्यायचा असेल तर आपल्याला म्हणजे उपकरण विकसित केलं पाहिजे. आणि मग त्या उपकरणामध्ये मग काय ते सगळे तज्ज्ञ असू शकत नाही, मग त्याला नॅनो टेक्नॉलॉजी आहे, रेडिओ इलेक्ट्रॉनिक्स लागतं, त्याला मग मेकॅनिकल लागतं, मग त्याला इतर सगळे जे काही आहे तर ग्रुप त्यांनी ते तयार करता आणि त्याच एक चांगल्या पद्धतीचं उपकरण म्हणजे ते त्याला आता याला नामकरण काय करायचं हा एक मोठा प्रश्न त्यांचा पुढे होतो. आणि मग त्यांनी त्याला प्लांटोन याचा अर्थ की हे उपकरण वनस्पतीच्या अंतरंगात जाऊन शिरून त्याचे रहस्य शोधतो. आणि हे रहस्य शोधल्यानंतर त्यांना ही प्रथिनं मिळतात आणि प्रथिनं काही वनस्पतींमध्ये जे वनस्पती होते एकच वनस्पती सापडते तिचा ते शोध घेतात आणि त्या वनस्पतीमध्ये कॉन्सन्ट्रेटेड याच्यामध्ये वनस्पती मिळतात. आणि तेव्हा ते वनस्पतीचं ते करतात आणि ते प्रयोग करतात की एखादी घटना तिथं घडून आणतात आणि त्याचे विश्लेषण करतात. आणि विश्लेषण करताना याच्यामध्ये त्यांच्या परदेशस्थ असणारी जी सहकारी असते ती त्यांना मदत करते आणि त्याच्यामध्ये त्याची इमेजिंग वगैरे करून ती घटना तिथं ते रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करतात. मग जेव्हा, कारण इथं जेव्हा येतात त्याचे जे मित्र असतात म्हणजे वनरक्षक आहेत, ते अधिकारी आहेत, वन अधिकारी, सुनील सुनील सोनवणे म्हणून आणि शशिकांत ठाकरे, तर हे जे आहे म्हणजे ते उपवनपाल आणि ते वनपाल, ते हे त्यांचे मित्र म्हणजे कॉलेजमध्ये ते सोबत असतात, त्यांच्यामुळे त्यांचा हा एक ग्रुप तयार झालेला असतो. आणि मग याच्यावर
म्हणजे भ्रष्टाचाराविरुद्ध हा जो लढा असतो, म्हणजे ते वन खातं जरी खूप चांगलं असलं हे असलं तरी एक त्याच्यामध्ये खळबळ उडालेली असते, एक प्रकारचं रहस्यमयता असते, म्हणजे असं त्याचं तस्करी चालू असते. त्यामुळे याच्या विरुद्ध जो लढा असतो आणि मग त्याच्यावर ते सगळं राजकारण आहे. आणि मग राजकारणाच्या हेतूपोटी त्याच्यामध्ये एक खुणाचा आळ सुनील सोनवणेंवर थोडक्यात सगळ्या विकारांवर विज्ञान हा उपाय आहे असं आहे. तुमचं म्हणणं हा आहे. हा हा. तर मग तो जो आहे तो फार महत्वाचा मुद्दा आहे. तो असा की जेव्हा त्यांच्यावर येतं जो खून होतो तिथं, तो खून हा सुनील सोनवणेंनीच केला असं जेव्हा त्यांच्यावर आरोप सिद्ध होतो तेव्हा मग हे विचलित होतात. सुनील तटकरे जे शास्त्री त्याचे मित्र असतात आणि मग तेव्हा ते बघतात जिथं खून झालेला आहे तिथं त्या वनस्पतीचा शोध घेतात आणि त्यांना ते मिळते आणि तिचं विश्लेषण करतात, त्या मेंदूतनं ते हे काढतात आणि मग ते त्याच्यातनी इमेज निर्माण करतात, रेकॉर्डिंग करतात आणि खून कोण केला हे ती वनस्पती दाखवून देते. तो खून सुनील सोनवणेने केलेला नसतो हे त्यांनी हे केलेलं असतं. मग याच्यावर विश्वास कसा ठेवायचा? न्यायालय त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. पण हा जो पेपर आहे, हा जे संशोधन आहे, प्लांटून नावाचा जो संशोधन पेपर हा नेचरला दिलेला असतो आणि त्यावेळेस असतात म्हणजे यांना फाशीची शिक्षा झालेली असते. हा म्हणजे इथपर्यंत ते गेलं सुप्रीम कोर्टावर. सुप्रीम कोर्टही काही करू शकत नाही, शेवटी दयेचा अर्ज असतो. पण ज्यावेळी हे प्रकरण यांच्याकडे जातं राष्ट्रपतींकडे, सगळी भारतातली सायंटिफिक कम्युनिटी ही सुनील तटकरेंच्या पाठीमागे उभी होते. त्यांनी संशोधन केलेलं ते खरं आहे हे सांगतात आणि इकडची बाजू म्हणते की हे सगळं खोटं, धानात खोटं, असं वनस्पती कुठे काही आय विटनेस असते का, असं करून ते हे करू शकता. पण ते वैज्ञानिक असतात जे राष्ट्रपती, म्हणजे साधारण APJ अब्दुल कलामांचा तो या टाईप ते केलेला आहे. आणि मग तिथून त्याला एक आधार मिळतो. त्याच दरम्यान हा जो पेपर सबमिट केलेला असतो तो नेचरने ऍक्सेप्ट केलेला असतो आणि मग ते राष्ट्रपतींना देतात आणि राष्ट्रपती तिथून विश्वास दाखवतात की हे संशोधन खरं आहे आणि याच्यावर, आणि ते सप्रयोग करून दाखवतात राष्ट्रपती भवनामध्ये सुनील तटकरे. आणि मग तेव्हा त्याची घेऊन आणि मग खऱ्या गुन्हेगारांना त्याच्यात शिक्षा होते आणि मग ते शिक्षा होण्यामध्ये ते सगळे राजकारणी लोक आहेत. म्हणजे आता म्हणजे फक्त गाभा झाला हा याचा. थोडक्यात ही कादंबरी नुसती काल्पनिक नाहीये, नाही, सत्याकडे जाणारी, सत्याकडे जाणारी आहे. याचे प्रसंग सत्याकडे जाणारे आहे. हा एक कविता संग्रह, सॉरी, हा एक तुमचा कथा संग्रह आहे डिंबक. तर डिंबक मला पण हा कथा संग्रह वाचताना माझ्या मनात पण अनेक प्रश्न पडलेले होते. आणि त्यातली एक कथा अशी आहे तुमची की माणूस मेल्यानंतर 6 महिन्यांनी सुद्धा तो जिवंत होऊ शकतो. हो. मला म्हणजे मी जेव्हा वाचली तेव्हा हे मी 4 दिवस याच्यावर विचार करत होतो. तर हे काय आहे सर? सर काय आहे की मी ज्या कथा लिहिलेल्या आहेत ह्या वास्तव विज्ञानावर आहेत, त्याच्यात कल्पना नाही. हा म्हणजे आज कदाचित ह्या विज्ञान कथा पुढे येऊ घातलेल्या 20-25 वर्षांमध्ये सत्यात उतरणार आहेत. आणि तर याच्यामध्ये मी फक्त एक अंतराळशास्त्र आहे किंवा किरणशास्त्र आहे किंवा भौतिकशास्त्र असंच नाही, याचा सगळ्यांचा संगम त्याच्यामध्ये आलेला आहे. आणि दुसरं एक आहे की आता आपण 21व्या शतकामध्ये आहोत आणि 21वं शतक हे अतिसूक्ष्म तंत्रज्ञानाचं म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजी, नॅनो मटेरियल्स आहे. तर याच्यामध्ये काय डेक्सलर नावाचा जो शास्त्रज्ञ आहे हा गेली 50 वर्ष हा नॅनो तंत्रज्ञानाचा खूप समर्थक आहे. आणि त्याचं असं म्हणणं आहे की उद्या जर नॅनो तंत्रज्ञान अजून प्रगत झालं, कारण आपले जे पेशी आहेत त्या पेशीला रिप्लेस करणारे नॅनो पार्टिकल आपण अस्तित्वात आणू शकतो. उद्या उठून एखादी व्यक्ती जर हृदयविकाराने मेली असेल तर हृदयविकाराने मेली म्हणजे तिथले तेवढे पेशी त्या बाद झाल्या, किंवा एखाद्या मेंदू विकाराने गेला तर मेंदूच्या पेशी बाद झाल्या, तर त्या मेंदूच्या समकक्ष असे पदार्थ शोधून ते नॅनो पार्टिकल्स तयार करायचे आणि त्या पेशी तयार करून त्या रिप्लेस करायच्या. अच्छा. जरी ती व्यक्ती जर अशा बिलिनियर्स असे काही इंडस्ट्रियलिस्ट आहेत अमेरिकेमध्ये, तर फोरसेट नावाची एक कंपनी आहे, त्यांनी म्हणजे आता ते बिलिनियर्स असल्यामुळे त्यांनी बरेच पैसा ओतून आपले स्वतःचे जे शरीर आहेत मृत शरीर ते त्यांनी गोठवून ठेवलेले आहे. अच्छा. तर त्यांचं असं म्हणणं आहे की उद्या उठून जर नॅनो तंत्रज्ञान अस्तित्वात आलं
आणि हे झालं तर ते सगळ्यांना जिवंत करते. तर ते आमच्यावर प्रयोग करून आम्हाला ते जिवंत करण्याचा प्रयत्न करावा. तर अशी ती संकल्पना. आता तुम्ही म्हणाल की मग अशी, कारण फुरसेट नावाची कंपनी आहे ती अतिशील तापमानाला आपल्या बॉडीज ठेवू शकतो आपण. आता समजा त्या कुजणार नाही का? नाही कुजत, कारण का त्याच्यातनं जे ब्लड आहे ते काढून घेतात आणि मग त्याच्यामध्ये विशिष्ट रसायन सोडून त्या तशाच्या तशा इतर पेशी सेव्ह ठेवतात. उद्या उठून जर एखादा हृदयविकाराने गेला, किडनीनं जर गेला, तर मग ते किडनीचं प्रति किडनी तयार करून तर त्याला जर जिवंत करायचं असेल तर पुन्हा ते केमिकल काढून त्याच्यात ब्लड हे करून आणि त्याला त्याचं हृदय ट्रिगर करायचं आणि हे करायचं आणि त्याला अस्तित्वात आणायचं. पण आता याचा सामाजिक प्रश्न आहेत तेही आपण कथेमध्ये हे केले. कारण जर 50 वर्षानंतर जर त्याला जिवंत केलं तर कदाचित सामाजिक घटना बदल झालेल्या असतील, त्याच्यामध्ये काहीच होणार नाही. कारण हा प्रश्न फार मोठा आहे. कदाचित आज, कारण आज आपली एक पिढी जरी बदलली किंवा आपली मुलांची पिढी जरी बदलते तरी आपल्यात समन्वय राहत नाही. तर हे तर 4 पिढ्या बदललेल्या असतील तर त्यावेळी कसं होईल, म्हणजे काय होईल? तर हा एक मोठा सामाजिक प्रश्न त्या दृष्टीने होईल. पण शास्त्रज्ञ तो विचार करत नाही. शास्त्रज्ञ विचार करतो मला मेलेल्या माणसाला जिवंत करायचं आहे, त्याचं हे काय. सर ही काय माणसाला पुन्हा जिवंत करण्याची क्रांती फारच वेगळी. हो, म्हणजे तुम्हाला सांगतो ना, अशा जवळजवळ 150 बॉडीज आज त्यांनी आपल्या जपून ठेवलेल्या आहेत गेले 30 वर्ष. अरे बाबा. आता कुठे आहे सर? त्या फॉर्सेट नावाची जी इन्स्टिट्यूट आहे कोणत्या देशात? अमेरिकेमध्ये. अमेरिका, युरोपमध्ये पण केलेले आहेत त्यांनी ते आपले शरीर ते गोठवून ठेवलेली आहेत आणि त्यांनी ते सगळं लिहून दिलेलं आहे बॉन्ड की आमच्या शरीरावर तुम्ही हा प्रयोग करावा. कारण ही सगळी जी शरीरं होती आहेत ना जी गोठवून ठेवलेली, त्यांचा विश्वास आहे का कधी ना काळी हे तंत्रज्ञान अस्तित्वात येईल आणि त्यांनी आमच्यावर प्रयोग करावा. कदाचित निसर्गाविरुद्धही आहे बरं का, असं मी म्हणेन. निसर्गाविरुद्ध एकदम मृत्यू पावलेला असेल तो निसर्ग. कारण म्हणून मी म्हटलं की सामाजिक प्रश्न वेगळे असतील, मानसिक प्रश्न वेगळे असतील, ते कदाचित निसर्ग त्यावेळेस दाखवेल, पण तो जिवंत झालेला असेल एवढं मात्र तुम्हाला सांगतो. सर तुम्ही आहे ना काळाच्या पुढे पाहणार नाही तर काळाच्या पुढे आणि अधिक पुढे पाहणार आहे. येस येस येस. मला अजून इंटरेस्टिंग आहे सर एकदम. फारच ना, म्हणजे तुमचं हे सगळं लेखन, मी तर तुमच्या प्रेमात पडले. नाही तुमच्या लेखनाच्या प्रेमात आहे आणि आजच नाही आहे, तर गेले किती 10-1 वर्षापासून मी तुमचं लेखन वाचतो आहे. मला जसं तुमच्या लेखनाची ओढ लागली तेव्हापासून, पण मी तर प्रेमात आहे. मला काय विचारायचं माहितीये का, त्यानिमित्ताने अजून एक विचारायचं आहे की चंद्राच्या बद्दल अलीकडे चांद्र मोहिमा ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत. चांद्र मोहिमेचा खूप गवगवा होतो आहे आणि माणसं आता इतक्या सहजपणे चंद्रावर जायला लागलेली आहे. तर त्याबद्दल तुम्ही बेसिकली तुमचं संशोधन त्या अनुषंगाने काही आहे किंवा काही लेखन आहे का? हो, नाही लेखन आता मी काही लेख लिहितोय त्याच्या संदर्भात. कारण इस्रोची जी प्रगती आहे ती आता मलाही 30 वर्ष या क्षेत्रामध्ये झालेली आहेत आणि ती प्रगती मी सुरुवातीपासून बघतो आहे आणि किंवा अनुभवली आहे काही काळ आणि काही वाचलेली आहे. कारण होमी भाभा या दृष्टीने अणुऊर्जेचा आयोग स्थापन केल्यानंतर आणि त्यावेळेसचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा एक दृष्टिकोन, विजन म्हणतात, त्यांच्यातनं जे उभी राहिली आणि त्यांच्या हाताखाली काम करणारे साराभाई यांना एक स्वातंत्र्य देऊन एक अवकाश योजना बाहेर काढून त्याचं त्यांना अध्यक्षपद देणं आणि नंतर त्याचं इस्रोमध्ये रूपांतर करणं, हे सुरुवातीला खूप वेळ, म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, पहिला जो अग्निबाण जो आहे श्रीहरिकोटाहून जे केला तर तो मला असं वाटतं की सायकलीवरनं आपण नेलं, बैलगाडीमधनं आपण त्याचे कंपोनंट नेले, हे करून नेले, तर ते फार महत्वाचं मला वाटतं. आणि आज आपण त्याच्यातनं जर पुढे पेरलं तर पहिला 1974-75 साली आपण आर्यभट्ट सोडला रशियाच्या मदतीने, जो स्वयंनिर्मित होता, आणि मग नंतर भास्कर 1, भास्कर 2, भास्कर 3, ऍपल म्हणजे इन्सॅट नावाचे 21 उपग्रह, आणि आज त्याच्यातले काही कार्यरत आहेत. आणि नंतरच्या याच्यामध्ये चांद्रयान 1, मंगळयान आणि चांद्रयान 2 आणि चांद्रयान 3 आज जे आहे, या सगळ्या मोहिमा अतिशय यशस्वी झालेल्या आहेत. फक्त चांद्रयान 2 बद्दल मी एका मिनिटात सांगतो, कारण त्याचं दक्षिण ध्रुवावर उतरणं हे फार अवघड आहे चंद्रावर. कारण उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव, कारण दक्षिण ध्रुवावर
उतरणं हे चॅलेंजिंग आहे. बरोबर. तर दुसरी ती योजना त्याच्यासाठी होतं. तर त्या योजनेचं महत्व उद्दिष्ट हेच आहे की सॉफ्ट लँडिंग आणि त्याच्यावर खनिज आहेत त्यांचा अभ्यास करणे आणि त्याच्यामध्ये पाण्याचं पाणी उपलब्ध आहे का, म्हणजे H2O फॉर्म मध्ये काही आहे का, पाणी आणि हवामानाचा अंदाज घेण्यासाठी. हवामानाचा अंदाज झालेला आहे. बरोबर. म्हणजे त्याला वातावरण आहे किंवा काय आहे याची सगळं किंवा खनिज काय काय आहेत. तर तो हा त्याचा हेतू आहे. म्हणजे चांद्रयान 3चा पण होता. पण चांद्रयान 2 मध्ये काय झालं की कुठेतरी काहीतरी गफलत झाली. कारण जेव्हा ते यान लॉन्च झालं आणि वेगवेगळ्या गोल वर्तुळाकारात जाऊन ते स्थिरावलं आणि ऑर्बिटर फिरत असताना तिथून लँडर डिटॅच झालं आणि लँडर काही ठराविक उंचीवर आल्यानंतर ते कोलॅप्स झालं. म्हणजे त्याच्यातनं कुठेतरी सिग्नल प्रोसेसिंग मध्ये झालं आणि मग ते यान तिथं उतरू शकलं नाही. पण आजही गेले वर्षभर ते ऑर्बिटर मात्र फिरत होतं. म्हणजे काही अंशी चांद्रयान 2 चांद्रयान 1 यशस्वी झाला, चांद्रयान 2 पण यशस्वी झालेला होता. पण त्याच्यातनं काही शिकून चांद्रयान 3 हा अतिशय चांगल्या पद्धतीने आज आपण तुम्ही सगळे बघता आहात की तो जो इव्हेंट आहे, मला असं वाटतं की भारत आणि पाकिस्तानची जी मॅच झाली होते ज्यावेळी सगळा शुकशुकाट होता, तो क्षण मला असं वाटतं की प्रत्येकाने तो अनुभवला आणि जो लँडिंग होतानाचा जो प्रत्येकाचा क्षण आनंदाचा क्षण होता तो त्यांनी तिथं अनुभवला. तर त्याची उद्दिष्टे तीच आहेत. पण यावेळेस तंत्रज्ञानावर आपण पूर्ण मात करून आज तिथं केलं आणि त्याच्यातलं प्रज्ञान बाहेर आला. म्हणजे विक्रम लँडरचं नाव दिलेलं आहे, ते साराभाईंचं याच्याने नाव दिलं, त्यांना आपण मानाचा मुजरा केलेला आहे. आणि प्रज्ञान जवळजवळ 500 मीटरच्या आजूबाजूला फिरून त्याच्यात खनिजांचे बरेच फोटोग्राफ्स पाठवले. त्याचं आता विश्लेषण चालू आहे. आणि मग नंतर 14 दिवस, कारण याच्यावर चंद्रावर 14 दिवस आणि 14 दिवस म्हणजे मग ज्या दिवशी ते सूर्याकडे असतं त्यावेळी त्याचं म्हणजे 122 डिग्री सेंटीग्रेड असतं. आणि जेव्हा तो स्लिप म्हणजे याच्यामध्ये जातो अंधारात, तर तेव्हा त्याचे उणे 169-170 एवढं टेम्परेचर असतं, म्हणजे गोठवणारं. तर त्यावेळेस तो स्लीप मोडमध्ये जातो. स्लीप मोडमध्ये असताना ते उबदार ठेवण्यासाठी काही यंत्रणा त्याच्यामध्ये आहे. आणि जर नंतर त्याला जागा करण्याचा प्रयत्न केला पण तो होऊ शकला नाही, ते होत नाही. म्हणजे तर याच्यावर लिखाण चालू आहे आणि कदाचित मी पुस्तक लिहिली माहित नाही या सगळं. मला तेच विचारायचं होतं की तुम्ही चांद्रयानाच्या बद्दल आता काही कादंबरी किंवा एखादी कथा असं काही डोक्यात आहे? नाही, कथा मी लिहिली. मला एक छोटेखानी पुस्तक असावं असं मला वाटतं. ते की म्हणजे आपल्या 75 वर्षामधील आपल्या अंतराळ शास्त्राची प्रगती ही मला असं वाटतं की त्याचं छोटेखानी एक पुस्तक असं माझं एक म्हणजे योजना आहे माझी. आणि त्याच्यात कथा आता चंद्रावर सगळ्यांनाच माहिती, त्यामुळे नव्याने त्याच्यात कथा लिखाणाबाबत आपण हे करणार नाही. पण जर उद्या उठून जर चांगल्या विश्लेषणातून आपल्याला मिळालं की बाबा याच्यात पाणी आहे, तर मग मला असं वाटतं की तिथं वसाहत निर्माण करण्याचे प्रयत्न केले जातील. किमान आज स्पेस स्टेशन आता बाहेर असतात, एक स्पेस स्टेशन म्हणून एक स्टेशन अंतराळात जाण्यासाठी त्याचा तिथे एक थांबा म्हणून. पण हा प्रवास किती लांबचा आहे असं तुम्हाला वाटतं सर? किती म्हणजे स्पेस स्टेशनची जी कल्पना आहे तिला किती वर्ष वाट पाहावी लागेल? नाही, मला असं वाटतं की येत्या काही वर्षामध्ये म्हणजे 20-25 वर्षांमध्ये आपल्याला चंद्राविषयी बऱ्यापैकी अजून त्याच्या अंतरंगात जाऊन शोध घेता येईल. कारण जो दक्षिण ध्रुव जो आहे जिथं आपण पहिले आहोत, त्याचा शक्ती पॉईंट दिलाय आणि आपण पहिले आहोत जगातले सगळ्या देशांतले की जो दक्षिण ध्रुवावर उतरलेला आहे. तर तिथं मला असं वाटतं की पाण्याचे थवे म्हणजे बर्फाच्छादित असे थवे असावेत. आणि जर ते प्रूव्ह झालं तर मग त्याच्यात काही योजना करून त्यात पाणी निर्माण केलं तर मग ऑक्सिजनचं प्रमाण तिथं आहेच, म्हणजे ऑक्सिडायझ मग टेम्परेचर एक वेगळ्या पद्धतीची लॅब प्रयोगशाळा तिथं डेव्हलप करून मग तो थांबा आणि मग तिथून मला असं वाटतं की अंतराळाचे निरीक्षण करणं आणि इतर ग्रहांचा अभ्यास करणं, त्याच्या वातावरणाचा अभ्यास करणं किंवा इतर ग्रहात परवस्ती आहे का, सूक्ष्मजीव आहेत का याचा अभ्यास करणं मला असं वाटतं की अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. तरी चंद्रयानावर मी एखादी कथा लिहिली म्हणजे निश्चितपणे. सर खरं तर आमच्यासारखे वाचक तुमच्या सगळ्या लेखनाची नेहमीच वाट पाहत असतात. त्यामुळे तुम्ही हे सगळे नवे नवे वेगवेगळे विषय घेऊन
लिहायला सतत लिहित राहावं अशी आम्हालाही हो वाटतं. हो मला एक जाता जाता असा एक प्रश्न तुम्हाला म्हणजे माझ्या एक मनात पडलेला आहे की मराठी साहित्य जे आहे तर मराठी साहित्यामध्ये विज्ञान लेखनाला विशेषतः विज्ञान कथेला आणि कादंबरीला जी स्पेस मिळायला पाहिजे होती हं. ती पुरेशी मिळते का म्हणजे हा एक भाग. आणि कदाचित मराठी साहित्यिक किंवा मराठी एकूणच मराठीचा सगळा जो मराठी साहित्याचा परिघ आहे तो विज्ञानापासून दूर असल्यामुळे मराठी साहित्याचा विकास झाला नाही असं काही म्हणता येईल का? सर मला खरं ते दुर्दैव आहे असं मला वाटतं. पूर्वी तरी मला असं वाटतं की याचा चांगला अभ्यास होत होता आणि आता काय झालं माहिती आहे का की विज्ञान साहित्य निर्माण होतंय, विज्ञान कथा कादंबऱ्या लिहित जात आहेत, पण मला वाटतं की मराठी भाषा जो जाणकार आहे किंवा अभ्यासक आहे तोच त्याच्यापासून परावृत्त होताना दिसतोय. हे मला असं वाटतं की अतिशय गंभीर आहे. म्हणजे मराठीचा प्राध्यापकाचंच वाचन कमी होत चाललंय की काय? कारण ज्याने तिथं व्यक्त व्हावं. आता मी आज ही कादंबरी लिहित आणतो, मला होऊन सांगावं लागतं की तू ही वाच आणि याच्यावर काहीतरी लिही. हे सांगणं किती दुर्दैव आहे सर. म्हणजे होऊन असं जर असेल तर मराठीचा प्रवाह कसा पुढे जाईल हे मला असं वाटतं. म्हणून माझ्या दृष्टीने की त्याच्यावर अभ्यास होतोय, अभ्यासक पण ते त्यापुरतं सीमित राहतंय. कारण बघा म्हणजे नुसतं पुणे विद्यापीठाचा जरी विचार केला तर मराठी प्राध्यापकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. हां, तर त्यातल्या 10% जरी हा विडा उचलला की नाही आपण प्रत्येक येणारं साहित्य आपण वाचलं पाहिजे, हे केलं पाहिजे, त्याच्यावर व्यक्त झाला पाहिजे कुठल्याही अंगाने, तर ते मला असं वाटतं की त्या लेखकालाही ते बरं होईल आणि ते होईल. होतं काय की आता आणि दुसरं एक मला दुर्दैवाने म्हणावंसं वाटतं, ते म्हणू नये खरं, पण मागची जी पिढी जी निर्माण केली विज्ञान कथाकारांनी किंवा विज्ञान लेखकांनी ती पुढे निर्माण झालेलीच नाही आहे जी व्हायला हवी होती. आता त्याला काय कारणं आहेत मला माहीत नाही, पण आता आपण लिहिलं म्हणजे आपण लिहित राहिलो, टीका सहन करत राहिलो तरी लिहित राहिलो, लोकांनी आपल्याला ॲक्सेप्ट केलं म्हणून ते आपण शक्य झालं. पण मी जर लिहितो मी 2 जणांना उद्योग केलं का, काय केलं का, कसं केलं, त्याला प्रोत्साहित केलं का, हे मला असं वाटतं की होऊ शकलं नाही. आणि त्याच्या दृष्टीने मराठी जाणकारांनी किंवा समीक्षकांनी वाङ्मयी समीक्षकांनी म्हणून मराठी साहित्यामध्ये विज्ञान साहित्य अजूनही थोडंसं बाजूला आहे. कारण साधं मराठी साहित्य संमेलनामध्ये सुद्धा की जिथं 1 तासाचं चर्चासत्र अतिशय हक्काने असावं लागतं. सगळं तंत्रज्ञान तुम्ही मराठी साहित्य संमेलनामध्ये वापरता, पण 1 तासाचं चर्चासत्र सुद्धा तिथं असू नये. आज चंद्रयानाचं सगळेजण सगळ्यांनी इव्हेंट पाहिले, पण मला असं वाटतं की अंमळनेर सारख्या साहित्य संमेलनामध्ये आम्हाला रिक्वेस्ट करावी लागते की तुम्ही 1 तासाचं पुन्हा का असेल आपण 2-3 वक्त्यांना बोलून तुम्ही 1 तासाचं घ्या. ही बोलायची वेळ येऊ देऊ नये असं मला वाटतं सर. म्हणून हे दुर्दैव आहे असं मला वाटतं की म्हणून मराठी साहित्यामध्ये विज्ञान साहित्यालाही अजून, पण त्यातल्या त्यात मला असं बरं वाटतं की आता विज्ञान साहित्य अभ्यासलं जात आहे प्रत्येक विद्यापीठामध्ये. मी ते सोलापूर असो, कोल्हापूर असो, जळगाव असो, मग नांदेड असो, अमरावती असो, याच्या विद्यापीठामध्ये मराठी, कारण अकॅडमिक फिजिबिलिटी आहे, नवीन शिक्षण धोरण येते, त्यामुळे काय की असे नवीन नवीन विषय यामुळे त्याचा अंतर्भाव होतोय, विज्ञान कथांचा अंतर्भाव होतोय, विज्ञान कादंबऱ्यांचा अंतर्भाव होतोय, संकीर्ण विज्ञानाचा अंतर्भाव होतोय. त्यामुळे मला असं वाटतं की हे चांगले आशादायी आहे. त्यामुळे चांगले भाषिक आणि चांगले समीक्षक याच्यात निर्माण होतील याची मी एवढी अपेक्षा करतो. मात्र सरांची गप्पा चालूच आहेत. सर आता म्हणजे तुमचं लॉजिक लक्षात आलं की एकूणच वाचन संस्कृतीच कमी झाली आहे आणि शिक्षण क्षेत्रात फारसं काही वाचलं जात नाही आणि कथा कादंबऱ्यांचं वाचन तर खूपच मागे राहिलेलं आहे. जे काय वाचतो आपण ते आता व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीत प्रत्येक जण दाखल झाल्यामुळे त्याच्या वाचनाच्या सगळ्या दिशाच बदललेल्या आहेत. पण तुमच्यासारख्या किंवा एकूणच साहित्य क्षेत्रात मोठी कामगिरी करणाऱ्या लेखकांचं वाचनाकडे या लोकांना कसं न्यायचं याचे काही शैक्षणिक उपाययोजना आहेत का? तुम्ही आता विद्यापीठाच्या क्षेत्रात एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर काम करतायत, मोठ्या पदावर आहेत, तुम्हाला काय दिसतंय एक शिक्षण क्षेत्रातला एक कर्तव्यदक्ष माणूस म्हणून तुम्हाला काही योजना दिसत आहेत का वाचन संस्कृती वाढवण्यासाठी? हो, वाचन संस्कृती म्हणजे काय सर की आता समजा की आपण वर्षातनं 1 दिवस
म्हणजे वाचन दिन वगैरे साजरा करतो, त्या दिवशी विविध कार्यक्रम करतो आणि नंतर विसरून जातो. म्हणजे असं न करता मला असं वाटतं की आता मी सकाळीच वाङ्मय मंडळाच्या पुणे उद्घाटनाला विद्यापीठात गेलो. वाङ्मय मंडळाचं मी उद्घाटन. तेव्हा मला फक्त मी 2च मिनिटं बोललो, पण मी त्यात एक मुद्दा मांडला आणि तो मला फार महत्त्वाचा वाटला. कारण विज्ञान मंडळ हे आहेत, कारण सगळ्यांना विज्ञान जाणून घ्यायचे आहे. पण असं वाङ्मय मंडळ मराठी विभागाने, की जे एक पॅरेंट डिपार्टमेंट आहे इतर डिपार्टमेंटसाठी, म्हणजे कॉलेजमधल्या इतर मराठी डिपार्टमेंटसाठी, तर मला असं वाटतं की म्हणजे हा एक गोळा आहे म्हणजे, आणि या गोळ्याला एक म्हणजे वाङ्मय मंडळ हा एक गोळा आहे आणि त्याला मोमेंटम म्हणजे एक वेग देण्याचं काम मला असं वाटतं की मराठी विभागाने दिलेलं आहे. तर हा आता वेग मिळालेला आहे आणि हा जवळजवळ विद्यापीठामध्ये आज महाराष्ट्राचे जरी विचार केले तरी 4-4.5 कॉलेजेस आहेत सर अटॅच. तर या 4.5 कॉलेजेसमध्ये जरी वाङ्मय मंडळ झाली आणि त्याच्या माध्यमातून जर वाचन संस्कृती रुजली आणि प्रत्येक पुस्तकावर किंवा ज्याच्यावर डिस्कशन होत गेले, कविता संग्रह असतील, वेगवेगळी पुस्तकं असतील, किंवा आता चांद्रयान हा एक घटना झाली तर त्याच्या अनुषंगाने असणारे काय काय आहेत याच्यावर जर झाले तर मला असं वाटतं की साहित्य तर रुजेलच, पण साहित्यिकही उभारी धरतील आणि साहित्यिक उभारी धरल्यानंतर वाचन ज्या पद्धतीने होईल त्याचाही प्रसार व्हायला निश्चितपणे मदत होईल. मला असं वाटतं की दुसरं एक नवीन शिक्षण धोरणामध्ये आता एक म्हणजे फ्लेक्झिबिलिटी बऱ्यापैकी आलेली, लवचिकता, की त्याचं धोरणच असं की सर्वांगीण विद्यार्थ्याचा किंवा शिक्षकाचा सर्वांगीण विकास व्हावा. म्हणजे त्याला नुसतंच मी फिजिक्सचा आहे म्हणून मला फिजिक्सच आलं पाहिजे असं नाही. मी फिजिक्स पण शिकलं पाहिजे, मी रसायनशास्त्र, मी कला पण शिकलं पाहिजे, मी म्युझिक पण शिकलं पाहिजे, मी आणि चित्रकारही झाला पाहिजे. या सगळ्यांचे जे सर्वांगीण आहे तो विकास झाला पाहिजे. मला असं वाटतं की या अकॅडमिक फ्लेक्झिबिलिटीचा वापर आपण चांगल्या कृतीने घ्यायला पाहिजे. म्हणून मी मगाशी मराठी विभागाच्या मंडळांना एका म्हणजे चर्चेदरम्यान सांगितलं होतं की तुम्ही याचा गांभीर्याने विचार करा की तुम्हाला नाही, तुमच्या कम्युनिटीला नाही, तुमची कम्युनिटी करेलच असं गृहीत धरून तुम्ही इतरांना आता काय देऊ शकाल, तर याचा तुम्ही अंतर्भाव करा की फिजिक्सच्या मुलाने आता मराठीमध्ये जाऊन काय घेतलं पाहिजे, काय शिकला पाहिजे. त्याला जर 2 क्रेडिटचं असेल तर तो घेतला पाहिजे त्याने, आणि मग याच्याने निश्चितपणे हे करेल. म्हणून नवीन शिक्षण धोरणामध्ये याचा जर नीट वापर केला तर निश्चितपणे त्याचा उपयोग होऊ शकेल असं मला वाटतं. सर आता एक शेवटचा प्रश्न, हां, की तुमचं, तर मी सुरुवातीला तुमची ओळख करून देताना तुम्हाला नेहमी आम्ही शास्त्रज्ञ म्हणून पाहतात. हां, तर शास्त्रज्ञ म्हणून म्हणजे विशेषतः फिजिक्सचे प्राध्यापक म्हणून, विभाग प्रमुख म्हणून, आणि तुमचं जे तुमच्या विषयातलं जे संशोधन आहे ते केवळ भारतापुरतं मर्यादित नाही, तर तुम्ही अनेक देशात जाऊन ते संशोधन केले, तिथं राहिले. बरोबर. तर ते संशोधन आमच्यासारख्या माणसांना फारसं माहीत नसतं. तर ते शास्त्रज्ञ म्हणून तुमचं काय योगदान आहे, तर ते आम्हाला सोप्या भाषेत काय नेमकं कॉन्ट्रिब्युशन आहे आणि त्याचं इंटरनॅशनल व्हॅल्यू काय आहे. मी खरं आपल्याला वेळ नाही, पण आता मी फक्त 2-3 प्रकल्पांचा फक्त उल्लेख करेन. आणि तो मला असं वाटतं की एक सामाजिक दृष्टिकोनातनं मी बऱ्याच क्षेत्रामध्ये म्हणजे विज्ञानाच्या, भौतिकशास्त्राच्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. मी न्यूक्लिअरमध्ये काम केलं आहे, मटेरियल्समध्ये काम केलं आहे, स्पेस सायन्समध्ये काम केलेलं आहे, मी प्रवेगक ॲक्सिलेटर्समध्ये काम केलेलं आहे. तर मी 2च याचा उल्लेख करतो की आता एक साधारण 5-6 वर्षापूर्वी आम्ही एक मेडिकल म्हणजे वैद्यकीय याच्यासाठी लागणारं जे उपकरण आहे त्याला ॲक्सिलेटर म्हणतात, प्रवेगक म्हणतात. तर तो आम्ही आता समीर नावाची जी संस्था आहे IIT पवईमध्ये, त्यांच्या कोलॅबरेशनमध्ये त्यांनी आपल्याला फंडिंग केलं होतं आणि तो डिझाईन आपण करून दिला. तर त्याचा मागचा हेतू खरं तो 15 कोटीचा आहे तो प्रोजेक्ट. आणि त्याचा हेतू हा आहे की त्याच्यातनं जे इलेक्ट्रॉन बाहेर पडतील, मूलकण गामा किरणं बाहेर पडतील, तर ह्या किरणांचा उपयोग आपण कॅन्सर ट्रीटमेंटसाठी तो करावा. आणि कुठल्याही पद्धतीचा कॅन्सर हा
किमान दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यातला जर तो लक्षात आला तर तो चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट करून त्याचं लाईफ आपण वाढवू शकतो किंवा त्याला पूर्ण आपण बाद करू शकतो. तर अशा पद्धतीचं ते इक्विपमेंट जे आहे ते मला असं वाटतं की सोशली फार महत्त्वाचं आहे. ही केंद्र शासनाची योजना होती, त्यांनी आपल्याला सपोर्ट केला. त्यामागचं एकच कारण आहे की अशी जी सुविधा आहे जी आम्ही डिझाईन केलेली आहे, जी आम्ही विकसित केलेली आहे ती किमान जिल्हा पातळीवर असावी. आणि म्हणजे जिल्हा पातळीवर जर असावी तर मला वाटतं की जिल्ह्यातल्या इतर जे काही रुग्ण आहेत, जे कर्करोगाने पीडित असे रुग्ण आहेत त्यांना तो उपयोगात येईल. आता काय होतं की असं 1-2 इक्विपमेंट आपल्याकडे आहेत टाटा हॉस्पिटलला वगैरे, तिथून आणि त्याची ससेलपट खूप मोठ्या प्रमाणात होते. जर मला असं वाटतं की त्याची किंमत आज 60 कोटी आहे. अच्छा. तर आज हे आपण 5 ते 7 कोटीमध्ये हे उपकरण तयार केलेलं आहे. तर हे मला असं वाटतं की हे मोठं योगदान वैद्यकीय क्षेत्राला वरदानच आहे. वैद्यकीय क्षेत्राला आहे की त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या कुठल्याही पद्धतीचे जे कर्करोग आहेत ते तुम्ही समूळ नायनाट करू शकता. आणि दुसरं एक आता एक 3-4 वर्षापूर्वीचा जो प्रोजेक्ट होता आमचा, न्यूक्लिअर बॅटरी म्हणजे आण्विक बॅटरी म्हणजे तर त्याची निर्मिती आम्ही केली. तर या न्यूक्लिअर बॅटरीचं जे महत्त्व जे आहे, कारण याचं जे आयुष्य जे आहे, लाईफ आहे, हा साधारण 25 ते 30 वर्ष आपण ती वापरू शकतो. आजही तुम्ही मी दाखवू शकतो तुम्हाला लॅबोरेटरीमध्ये. काय म्हणतो? हा, तर त्याचे घड्याळ 25 वर्ष. हा, तर ते किरणोत्सारी पदार्थावर ते अवलंबून आहे. आणि किरणोत्सारी पदार्थ त्यातनं जे रेडिएशन बाहेर पडतात त्याचा आम्ही उपयोग केला, इलेक्ट्रॉनचा, बीटा पार्टिकल त्यांना म्हणतात. आणि आम्ही एक स्ट्रक्चर तयार केलं मटेरियलचं आणि त्याचं गॅलियम आर्सेनाइड सोलर सेल म्हणतात. त्याचा उपयोग करून आम्ही त्याच्यातनं ती ऊर्जा निर्माण केली. आणि असे छोटे छोटे करून, कारण आमच्याकडे काय असतं की जे किरणोत्सारी पदार्थ जे आहे किंवा सोर्सेस आहेत ते आपल्याला सहजासहजी मिळत नाही. त्याचं लायसन्स तुमच्याकडे असावं. आमच्याकडे असल्यामुळे आम्हाला कमी क्षमतेचे त्यांनी दिल्याने आम्ही ते प्रयोग केले आणि ते विकसित केले. तर हे याला सपोर्ट केला ते इस्रोने, कारण इस्रोला ते लागणारे त्यांच्या लॉंग टर्म मिशनसाठी. आज समजा मंगळवार जर पाठवायचे, शुक्रवार जर पाठवायचे असेल तर ह्या आण्विक बॅटऱ्या ज्या आहेत त्या ते वापरणार आहेत त्यांच्या सेन्सरसाठी. आणि त्यांच्यासाठी आम्ही हे विकसित केलेलं आहे अतिशय सुंदर आणि असे चांगल्या पद्धतीने. आणि आता आम्ही वेगळा प्रयोग करतोय की आता आम्ही ट्रिशियम नावाचा सोर्स वापरला की त्याचं आयुष्य 12 वर्ष होतं. म्हणजे तो आम्ही 25 ते 30 वर्षापर्यंत ती बॅटरी वापरू शकतो. पण आता कार्बन 14 नावाचा सोर्स आम्हाला मिळालेला आहे, तर त्याचं आयुष्य जे जवळजवळ 560 वर्ष आहे. काय म्हणतो? आणि मग किमान 100 वर्ष तरी ती बॅटरी तुम्हाला फुल फ्लेज वापरता येईल. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातली फार मोठी हो बॅटरीच्या याच्यामध्ये हे होईल. तर हे प्रश्न मला बऱ्यापैकी हे झाले. याचं म्हणजे पत्रकार परिषदही झाली, त्याचा चांगले आहे आणि त्याचा एक प्रवासही मोठा आहे. तर हे मला असं वाटतं की हे प्रकल्प जे आहेत हे फार महत्त्वाचे आहे. आणि तिसरा जो प्रकल्प मी फक्त जाता जाता सांगतो की तोही फार महत्त्वाचा आहे. याला ONGC जे आहे, अच्छा त्यांनी आम्हाला सपोर्ट केला होता. आणि त्यांनी काय की त्यांच्या जवळजवळ सगळ्या देशामध्ये 12,000 बोरवेल्स आहेत. अच्छा. जे त्याच्यात ते ऑइल, क्रूड ऑइल काढतात वगैरे आणि मग त्याच्यात किंवा गॅस काढतात. तर त्याच्यामध्ये त्यांना आढळले की तिथे रेडिओ खडकं आहेत, म्हणजे किरणोत्सारी खडकं समुद्राच्या समुद्राच्या खाली किंवा कुठेही जिथं बोरवेल्स असतील मध्ये. तर त्या खडकांमध्ये रेडिओ मटेरियल असल्यामुळे त्यांना असं वाटलं की याच्यामध्ये युरेनियम आहे का. अच्छा. म्हणजे युरेनियम हे अणुभट्टीसाठी लागणार आहे, इंधन आहे. ते जर इंधन आपण काढू शकलो इंडिपेंडेंटली तर ते इंधन म्हणून तुम्हाला 1 किलोग्राम जरी वापरलं तरी त्याच्यातनं जवळजवळ 1 वर्ष पुरेल एवढी ऊर्जा तुम्हाला मिळू शकते. तर त्याच्यावरचा जो प्रयोग आहे, त्याच्यावरचा जो प्रोजेक्ट आहे तो आम्ही पूर्ण केला. आणि त्याच्यासाठी एक वेगळी सिस्टीम आम्ही विकसित केली की ते बोरवेल साधारण 100,000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर खाली आहेत. तिथं तो आम्ही आमचं इक्विपमेंट लावलं आणि त्याच्या आधाराने तिथं रेडिओॲक्टिव्हिटी आहे किंवा नाही हे शोधलं. ते आधी आम्हाला रेडिओॲक्टिव्हिटी कळलं, मग त्यातले ते खडक उचलून आम्ही लॅबोरेटरीमध्ये आणले आणि त्याच्यातनं आम्ही युरेनियम आहे किंवा नाही हा शोध घेतला. युरेनियम आहे तर मग आम्ही केमिस्ट्री डिपार्टमेंटबरोबर कोलॅबरेशन केलं आणि कोलॅबरेशन केल्यानंतर त्यांनी आम्हाला युरेनियम सेपरेट करण्याची मुभा दिली आणि तिसऱ्या टप्प्यात ते BRCकडे गेलं. असं ते हा एक
तिसरा प्रोजेक्ट आहे. असे बरेच प्रोजेक्ट आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने केलेले आहेत आणि नॅशनल इंटरनॅशनल लेवलला बऱ्यापैकी माझं पब्लिकेशन्स आहेत ते आहेत. माझं एच इंडेक्स चांगला आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल काही नाही, बरेच वेगवेगळ्या पदार्थांमध्ये मी काम करतो. म्हणजे पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी सर आपलं नाव होतं. हां खरं म्हणजे आम्ही तेव्हापासून तुम्हाला शुभेच्छा देतो. हो, पण यापुढे आमच्या सोलापूरसाठी तसंच झालं. अगदी यापुढे आमच्या शुभेच्छा तुमच्या बरोबर असणारच आहेत सर. सर आता आपल्या या चर्चेच्या शेवटी मला अजून एक तुम्हाला प्रश्न विचारावासा वाटतो की आता नव्यानं काय लिहित आहे सर? हा एक महत्वाचा प्रश्न मला वाटतो, कारण मी मगाशी म्हटलं की अखिल मेहता अतिशय हुरुनरी मुलगा आहे आणि तो सातत्याने मागे लागतो. तर माझी एक कुमार गटासाठी कादंबरी आली राफिनू नावाची, तर ती आज बेस्ट सेलरमध्ये चाललेली आहे. तर त्याचं असं म्हणणं आहे की तुम्ही यातले अजून 2 भाग म्हणजे राजू फिरके हेच पात्र आणि त्याचेच सगळे सवंगडी ठेवून तुम्ही इतर 2 कादंबऱ्या मला दिवाळीपर्यंत द्या. मग त्या छोट्या असतील त्या 100 पानांच्या वगैरे, तर मी त्यांना ते लिखाण करून देणार आहे एक. आणि दुसरं एक थर्डमॅन नावाचा विज्ञान कथा संग्रह कदाचित जानेवारीमध्ये येणार आहे. त्याची काय थीम आहे? त्याची थीम विज्ञान कथा संग्रह आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे विज्ञान कथा आहेत. तर थर्डमॅन ही कथा खरं तर ती वाचली तर अतिशय एक्साइटिंग आहे. त्याचा सचिन तेंडुलकरचा उल्लेख आहे खेळताना, आणि भारत पाकिस्तान ही मॅच त्याच्यात घेतलेली आहे. आणि त्याच्यात निर्माण केलं नाही, ते खरं वाचताना ते एका वेगळ्या विज्ञान काय आहे की माणूस हा भविष्यात जेव्हा जातो प्रकाशाच्या वेगाने, तेव्हा त्याला भविष्य दिसतं. म्हणजे आज मला जर मी प्रकाशाच्या वेगाने गेलो तर मला पुढचे वर्ष 1 वर्षाचं मी त्यात जाऊन फिरून येतो आणि मग पुन्हा आल्यानंतर मला 1 वर्ष काय मी पाहिलं ते कळतं. तर तसा तिथला एक शास्त्रज्ञ ते उपकरण बनवत असताना, कारण त्याला प्रकाशाचा वेग देतो आणि तो जेव्हा जातो तेव्हा त्याला ही मॅच दिसते पाकिस्तानी, म्हणजे काळाच्या मागे सुद्धा जात आहे. खरं म्हणजे अनेक इंग्रजी चित्रपटात हे दाखवलं जातं किंवा जगभर हे जे आहे टाइम याबद्दल जे काही संशोधन आहे तर ते तुम्ही मराठीत अनुभव. नाही, आणि म्हणजे नाही, ती कल्पनाच आहे, संकल्पनाच आहे. म्हणजे काळ आणि स्थळ याचे ते जुळवणीच असते. म्हणजे तर ते संकल्पना तिथे वापरली आहे की ती जी मॅच ते, आणि भारत आणि पाकिस्तान म्हटलं म्हणजे प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय, आणि ते हारणं कोणालाही मांडणं नाही, आयदर त्यांना किंवा आपल्याला. पण तो शास्त्रज्ञ ते बघतो, आणि 1999चा जो वर्ल्ड कप होता त्याच्यातली ती मॅच होती. सगळं हायप्नोटाईज झालं होतं, म्हणजे आपलं भारत, कोणी रस्त्यावर नव्हतं. तर ती सगळी ते वातावरण घेऊन ती केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये सचिन तेंडुलकर आउट होणं म्हणजे हे सगळ्यांच्या जीवारी लागणं होतं. आणि त्याच्यामध्ये एक ग्लिच आला की तो बघतो, अरे सचिन तेंडुलकर एका क्षणी चूक करताना तो आउट झालेला दिसतो. मग आता हा ते काळापुढे तो बघतो, सचिन तेंडुलकर आउट झालं म्हणजे आता ही मॅच गेली. मग तो संपर्क साधतो त्याच्या भावाला अजित तेंडुलकरला. अजित तेंडुलकर समजा, अजित तेंडुलकरचा विश्वास बसत नाही. पण जेव्हा कळतं की हे मोठे शास्त्रज्ञ आहेत, हे काहीतरी आहेत, मग तो सचिन तेंडुलकरला सांगतो आणि तो दाखवतो की बुवा तू तो चेंडू ह्या पद्धतीने खेळ, म्हणजे तो क्षण तू बात करत्या भविष्यातनं. आणि मग हे अजितने सचिनला कसं सांगायचं हा एक मोठा प्रश्न असतो, आणि तो विश्वास ठेवेल का. पण मग तो विश्वास ठेवतो आणि तेव्हा तो क्षण येतो आणि तो खरा असतो. आणि तो जेव्हा तो चेंडू येतो तेव्हा त्याचं ते लक्षात येतं, आणि तेव्हा तो खेळताना वेगळ्या पद्धतीने खेळतो, आणि तो क्षण काढून मग ती मॅच आपण जिंकतो. आणि मग तेव्हा सचिन तेंडुलकर वाटतं की अरे तू कुठचं कोणी सांगितलं होतं हे, मला खरंच ते मी आऊट झालो असतो म्हणे त्या चेंडूवर, जर मला एक तूर सांगितलेलं नसतं तर. मग तो त्या शास्त्रज्ञाकडे घेऊन जातो आणि मग तेव्हा सांगतो, तेव्हा ते दोघेही सॅल्यूट ठोकतात किंवा
तुमचं जग वेगळं आहे, आमचं जग वेगळं आहे, असं करून ती थर्डमॅन नावाची कथा- हरिबाजी जितने का सिकंदर. सिकंदर हा हा हा. तर ते मला असं वाटतं की ते थर्डमॅन नावाचा विज्ञान कथा असं ते इतर विज्ञान कथा संग्रही बरेच आहेत. म्हणजे विज्ञान कथाही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या संकल्पना आहेत, विज्ञानाच्या आहेत, सामाजिक प्रश्न आहेत. त्यामुळे माझ्या विज्ञान कथांमध्ये नुसतं विज्ञान नसून सामाजिक प्रश्नही असतात, बहुजन समाजाचं व्यक्तिमत्व असतं, बऱ्यापैकी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अंगाने त्याच्यामध्ये काही गोष्टी आलेल्या असतात. तर हे थर्डमॅन आहे. आणि 4 माझी लहान मुलांसाठीचे विज्ञान कथा पुस्तकं येत आहेत. त्याची 2 चित्रसकट झालेली आहेत, ती कदाचित फेब्रुवारीपर्यंत येतील असं त्यांचं म्हणणं आहे. तर ती 4ही 96 पानांचे आहेत लहान मुलांचे म्हटल्यानंतर. कारण मला मी जेव्हा फिरतो तेव्हा लहान मुलं विचारतात की विज्ञान कथा वाचायला आम्हाला नाही येत, त्यामुळे हे आहे. आणि आता परवाच किशोर मासिकाच्या ऑफिसात गेलो होतो, किरण केंद्रेंनी बोलवलं होतं. अतिशय सुंदर ऑफिस केलेलं आहे त्यांनी आजकाल. आणि त्यांनी मग मला सांगितलं की सर आपण राजू फिरके अप्रूव्हायला पाहिजे, कारण माझ्या राफिंडू कादंबरीचं प्रकाशन त्यांच्या हस्ते झालं होतं. तर ते म्हणे त्यांना मला खूप आवडली, तर तुम्ही पूर्ण 1 वर्ष राजू फिरके हे पात्र घेऊन, म्हणजे राजू फिरकेची विज्ञानगिरी या नावाखाली आपण पूर्ण 1 वर्ष सदर चालू. आणि मग ते एक लिखाण मला असं वाटतं की जानेवारीपासून राहणार आहे. हे असे काही प्रकल्प आहेत, ते पुढे करू. सर एवढं तुम्ही लिहिलेलं आहे, एक अनेकांना क्युरियोसिटी असणार आहे, उत्सुकता असणार आहे की तुम्ही पुणे विद्यापीठात एवढ्या मोठ्या जबाबदारीच्या पदावर काम करताय, तुमची धावपळ आम्ही पाहतोय, वेगवेगळ्या कमिट्यांवर जाताना पाहतोय. एवढं सगळं असताना तुम्ही लिहिता कधी आणि काय तुमची लेखनाची प्रक्रिया कशी आहे? एक लेखक कधी, केव्हा आणि कसं कसं लिहितो? सर मला लिहिताना काही शांतता हवी किंवा असं काहीच नाही. आता तुम्ही येण्याआधी मी लिहितच होतो, ते लेखच लिहित होतो काही. आता तुमचा फोन आला, मी तिथं गेलो, ते चालूच असते, ही प्रक्रिया चालू असते. घरच्यांचाही मला खूप सपोर्ट आहे, माझ्या मिसेसचा सपोर्ट आहे. पूर्वी मी म्हणजे पहाटे लिहायचो म्हणजे बऱ्यापैकी, पण हल्ली मग मी थोडंसं तो ताण कमी करून घेतला आहे. आणि जेव्हाही वेळ मिळेल मला शनिवार रविवारी, तेव्हा मी त्या जशी मागणी असेल तसं मी ते लेख पूर्ण करतो. बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे की बाबा तुम्ही सगळे विद्यापीठाच्या वेगवेगळ्या अधिकार पदावर आहात, इतके आहेत, तिथले वेगवेगळे प्रश्न आहेत, तुमच्यावर जबाबदारी आहे, तुम्हाला रिपोर्ट लिहिणं आहे, त्या तरी तुम्ही हे लिखाण कधी करता? सकाळमध्ये तुम्ही सातत्याने लिहिता, सकाळच्या तुम्ही लिहिता, तर हे लिहिता कधी? म्हटलं मला लिहिण्याची अशी वेळ नसते. जर मला आलं सकाळमधनं फोन आला की आज आला की रात्री मी विचार करतोय करायचं, आणि दुसऱ्या दिवशी मी त्याच्यावर संशोधनात्मक हे करून मी एकदा बैठकीत केलं की 2 वेळ एका बैठकीत कथा होऊन जाते, म्हणजे किंवा लेख घेऊन जातो. म्हणजे अशी वेळ काळ नसते. पण निवांतपणा असलाच पाहिजे असं नाही. मी माझ्या घरी सगळे कामं करत असताना मी माझं लिखाण करत राहतो, म्हणजे असं. हो, असं शांत वगैरे मला लागत. सातत्य हा तुमच्या लिखाणाचा मुख्य गुण आहे, सातत्य. आणि मला असंही चालेल की ब्रेक होतो की कोणी आलं. आता समजा मी लिहितोय आणि एखादा चालू आहे प्रसंग आणि तुम्ही आलात, पण तुम्ही आलात, मी तिथे स्टॉप करेन आणि मग मी तुमच्याशी गप्पा मारेन, चहा वगैरे पिऊन. तुम्ही गेल्यानंतर पुन्हा मी तो धागा पकडून तुमचं लेखन ब्रेक होत नाही, कारण ते तुमच्या विचारशक्तीमध्ये फिट्ट बसलेलं आहे. येस. कारण मी विज्ञान कथा किंवा विज्ञान कादंबरीला तर मोठी बैठक लागते, मोठा पट असतो. पण विज्ञान कथा करताना मी आधी टायटल घेतो, म्हणजे त्याचं शीर्षक मी हे करतो. नाही तर शीर्षक समर्पक शीर्षक देण्यासाठी मला 2 दिवस लागतात. मग मी अंत काय असला पाहिजे आणि सुरुवात काय असली पाहिजे, हे जर झालं माझं ठरलं, आणि विज्ञानाचा गाभा काय आहे, विज्ञान काय देणार, या 3 गोष्टी झाल्या की मग कथा सरसर पुढे प्लॉट तयार डोक्यातच लिहून नाही, डोक्यातच. म्हणजे आणि तुम्ही कॉम्प्युटरवर लिहिता की हाताने? सर तो वेग कम्प्युटरचा आणि माझा वेग जमत नाही, मला हातानेच. इव्हन विचार एवढे माझे अक्षर पण हे होत नाही, ते फक्त माझ्या टायपिस्टला कळतात आणि मला कळतात. अच्छा. आणि मोबाईल आणि या सगळ्या प्रकाराशी किती जोडलेले आहेत तुम्ही? हा, मोबाईल फार कमी, क्वचित. म्हणजे या सगळ्या नव्या लेखकांसाठी ही प्रेरणाच आहे. हा.
तुमचे जे अनुभव आहे किंवा हो, तुमची हो, जी हो, दिनचर्या आहे ही म्हणजे प्रेरणाच आहे हा, ना. हा. मोबाईलला कमी जोडलं जाणं, नाही, कमीच जमेल तेव्हा नाहीच. लिहित हा, राहणं. हा, हा, हा. कारण खूप थोडे लोक असे आहेत की ते ज्यांना लिहिण्याचा फ्लो आहे किंवा जे सातत्याने लिहित हा. असतात, फार थोडे लोक आहेत. मी सातत्याने मी काय फक्त फोन घेण्यासाठी आणि याच्यासाठीच करत असतो, म्हणजे फार नाही करत म्हणजे. नाही, ही एक उत्सुकता अनेकांनाच की एवढे पुस्तकं आलेले आहेत आणि हा, हा, माणूस हा. कसा आणि कधी लिहित असेल हा, का हा, हा. किंवा काय करत असेल नेमकं. तर तो एक आहे की ते थोडं सातत्य ठेवलं आहे. हम्म. ज्या वेळी ते लागतं त्यावेळेस एकदा डोक्यामध्ये आलं की मग ते सरसर ते पानांवर येतं, म्हणजे असं किंवा त्याला एक आलं की ते 1 तास आपण अडकून पडलो असं काही होत नाही, म्हणजे ते एक आपोआप येत जातात, पात्र येत जातात, येत जातात. सर, आता आमच्या सगळ्या मित्रमंडळींच्या वतीनं खरं म्हणजे काय शुभेच्छा द्यायच्या तुम्हाला. तर तुम्ही शिक्षण क्षेत्रात मोठ्या पदावर आहात, त्या क्षेत्रात तुम्ही अधिक मोठे व्हाच. पण आमच्यासाठी अधिक आनंदाची आणि महत्वाची गोष्ट काय आहे की साहित्य क्षेत्रात तुमचे जास्तीत जास्त पुस्तकं लोकांना वाचायला मिळत आणि त्या पुस्तकातून विज्ञान हा समाजाचा भाग हो, विज्ञान हा समाजाचा, संस्कृतीचा, त्याच्या विकासाचा भाग हो, या अनुषंगाने आम्ही नक्कीच शुभेच्छा देऊ शकतो. येस सर. धन्यवाद सर. धन्यवाद सर, धन्यवाद. आणि तुम्ही आलात आणि मुलाखत घेतली आणि अतिशय छान पद्धतीने आपली मुलाखत आपलं चर्चा झाली. धन्यवाद सर. धन्यवाद.